सुना येते घरा आजच्या 19 जूनच्या भागामध्ये जबरदस्त धमाका झाला आहे. कारण राघवच्या एका चुकीमुळे पुन्हा दोन्ही कुटुंबात वादाची ठिणगी पडली. पद्माचा बॅनर काढून त्याच्यावरती राघव उमा आणि शिवनाथाच्या ॲनिव्हर्सरीचे बॅनर लागवतो. तिथेच अन्विता आणि त्याच्यामध्ये टशन तर होतेच, पण त्यानंतर घरी आल्यानंतर जेव्हा ॲनिव्हर्सरीचा राघवने बनवून आणलेला फोटो शिवनाथा पाहतो, त्यावेळेला मात्र तो त्याचं थोबाड फोडतो. रागाच्या भरात तो फोटो बाहेर फेकून देतो आणि तो जाऊन पडतो तो म्हणजे पद्माच्या केकवरतीच. त्यानंतर दोन्ही कुटुंबामध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडते. त्यावेळेला दोघेही एकमेकांना आता चॅलेंज करतात, पण ते चॅलेंज नक्की आहे तरी काय तेच बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नव्या मालिकेचे एपिसोड कसे वाटतात ते कमेंट करून जरूर कळवा. भिकाऱ्यांना शिवनाथाचं वाटोळं होऊ देत म्हणायला लावून त्याला हिंमत होती ना पद्मा, पण त्यावेळेला शिवनाथ जबरदस्त एंट्री काय घेतो आणि तिला सडेतोड उत्तर देतो. भिकाऱ्यांना तो सांगतो की बोला बाबा बोला, म्हणा शिवनाथाचं वाटोळं होऊ दे, त्याचा सत्यानाश होऊ देत. कुणाच्या बोलण्याने माझं वाटोळं बिटोळं होत नसते. गेल्या 25 वर्षात इथं याच घराच्या समोर माझं बी साम्राज्य उभं करेन, माझं घर उभं करेन असं मी शपथ घेतली होती. आणि आज इथंच उभा आहे त्याचात. जर माझं वाटोळं होऊ दे म्हणून तुझ्या 2 वेळचा पोटापाण्याचा प्रश्न सुटत असेल ना, तर मन बाबा मन, बिनधास्त मन की शिवनाथाचं वाटोळं होऊ दे, मन. आता तो भिकारे त्याच्यासमोरच घाबरत शिवनाथाचं देवा वाटोळं कर असं म्हणतात. शिवनाथ त्याच्यावरती टाळ्या वाजवायला लागतो की वा 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 मन. इतक्यातच दूधवाला येतो. शिवनाथ त्याला विचारतो की काय कुठं. तो सांगतो की साहेब 2 मिनटं, तिकडच्या घरात दूध वाढायचं आहे. शिवनाथ त्याला ताकीद देतो की बाबा तिकडच्या घरात वाढायचा ना, तर या लाईनच्या पलीकडे जायचं. हां, दूधवाला रिक्वेस्ट करतो की साहेब 2 मिनटं फक्त. शिवनाथा म्हणतो की आमचं वैर आहे ना, गेले 25 वर्षे, जातो ना आता. तो दूधवाला बाजूला सरकणार. भास्कर त्याला धमकी देतो की सायकल बाजूला होणार नाही. भास्कर चॅलेंज करतो की बघतोच काय करतोय तो आता. शिवनाथा चवताळून उठतो आणि त्या दूधवाल्याच्या सायकलला जोराची लाथ घालतो. ते सगळं दूध पद्माच्या पायातच सांडतं की 2 पावलं ती सरकन मागे सरकते. खास आहे ना यांना आव्हान करायचे. त्यानंतर शिवनाथा मस्त टेचात घरात निघून जातो. आता ते सगळं उमाने पाहिलेलं असतं. आता पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली म्हणून तिला टेन्शन येतं. बिचारी डोक्याला हात लावते. शिवनाथा जेव्हा घरात जातो ना, उमासमोर खाली मान घालून तो तिला सांगतो की उमा, माझ्यामुळं त्या दूधवाल्याचं नुकसान झालं आहे, त्याची नुकसान भरपाई करा. आणि घरात निघून जातो तो. इकडे पद्मा आणि भास्कर पण निघून जातात. उमा त्या दूधवाल्याकडे येते आणि त्याला पैसे द्यायला लागते. तो म्हणतो की ताई, तुमचा नवरा ना माणूस म्हणून खरंच लई भारी आहे बघा. म्हणजे या घरचा जावईच आहे, अगदी देव अवतारी. पण चिडला की आ बाबा बाबा बाबा. आता तो दूधवाला पैसे घ्यायला नकार देत असतो. पण उमा त्याला समजावते, तुझं बाबा दुधाचं लई नुकसान झाले आणि नुकसान भरपाई नाही दिली ना तर यांना लई वाईट वाटेल. मग तो गुपचूप पैसे स्वीकारतो. इतक्यात आता नाश्त्याची वेळ झालेली असते म्हणून शिवनाथा उमाला हाक मारतो. उमा घरात जाते. सर्वांचे धाबे आणलेले असतात माहिती, कारण आता सर्वांना शिवनाथाच्या रागाला सामोरं जावं लागेल की काय याची भीती त्यांच्या मनात असते. कारण घरात राघव हजर नसतोच आणि राघव गायब आहे म्हटल्यानंतर शिवनाथा घर डोक्यावर घेणार, कारण घराचा नियम मोडला. जेव्हा शिवनाथ हात धुवून बाहेर येतो, तो विचारतो की आले का सगळे. समोरची खुर्ची त्याला रिकामी दिसते. तो विचारतो की राघव कुठे आहे. अचानकच उमा कारण देते की अभ्यास करत होता तो रात्रभर. म्हणजे रात्रभर जागरण झाले ना त्याचं, मग झोपलं आहे आता. शिवनाथा विचारतो की पण रात्री मी पाणी प्यायला उठलो होतो, बघितलं मी त्याला, मस्त डाराडूर झोपला होता तो. उमा म्हणते की काय तुम्ही पण, अहो डोळा लागला असेल ना त्याचा.
तरी शिवनाथा विचारतो की राघव आणि अभ्यास. हं? वेदाला तो छडी मागतो तेव्हा उमाचे धाबेदान आणतात. ते म्हणते की अहो राहू देत ना, लेकराला झोपू द्यात की. शिवनाथा रागवतो की असेल तो सातारचा हिरो, पण मी पण त्याचा बाप आहे, बघतोच त्याच्याकडे. रूममध्ये जातो. आता रूममध्ये तर राघव झोपलेला नसतोच, त्याच्याऐवजी उशा ठेवून त्याच्यावरती उमाने पांघरून झाकलेलं असतं. शिवनाथ आता त्याच्यावरती मारायला लागतो की उठ, तू ना असा ऐकायचा नाही. तू छडीने मारतो पण काहीच रिॲक्शन नाही, आरडाओरडा पण नाही. शिवनाथा संशयाने पांघरून बाजूला करतो तर उशा असतात. उमा घाबरल्याचं नाटक करते की अय्या उषा, उषा कोणी ठेवल्या इथे? तेव्हा माधव आणि श्रीधर दोघेही तिच्याकडे हात करतात. ती त्यांना डोळ्याने खुणावते. दोघेही गप्प बसतात. उमा म्हणते की असं राघवने करायला नव्हतं पाहिजे, उषा ठेवून कोण जातं नाही का? पण शिवनाथा इतका चिडलेला असतो ना त्याच्यावरती की अख्ख्या घराला टेन्शन येतं. आता इकडे राघवने आता आगाऊच कुटाणा करून ठेवलेला असतो. एकतर ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केलेली शिवनाथाला अजिबात आवडत नाही आणि त्यात याने त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचा बॅनरच बनवून आणलेला असतो. त्यात तो आगाऊपणा करतो तो म्हणजे पद्माचा बॅनर फेकून त्याच्यावरती शिवनाथ उमाच्या ॲनिव्हर्सरीचा बॅनर लावण्याचा त्याचा प्लॅन असतो. बंटी मामा विचारतो की अरे सगळीकडे जागा फुलच आहे की, सगळीकडे पद्माताईचेच बॅनर, आता आपल्याला भाच्या जागा कुठे? राघव सांगतो की सुचेल की मामा काहीतरी. सुचलं, ह्यो बॅनर काढायचा आणि ह्याच्या जागी आपला बॅनर लावायचा. 2-3 माणसांना राघव बोलावून घेतो आणि त्याच्या जागी शिवनाथ उमाचा बॅनर लावायला सांगतो. बंटी मामा त्याचं कौतुक करतो की मानला हा भाच्या तुला, म्हणजे पद्माचा बॅनर आऊट, आपला बॅनर इन. तोपर्यंत भास्करच्या मुलीने पद्मासाठी खास सरप्राईज ठेवलेलं असतं. तिचा बड्डेचा केक ती घेऊन जातच असते. इतक्यातच रस्त्याच्या मध्ये ती थांबते. पाहते तर तिला मोठा धक्का बसतो, कारण पद्माचा बॅनर काढून रस्त्यावरती फेकलेला दिसतो आणि त्याच्या जागी शिवनाथ उमाचा बॅनर. त्यात राघव बंटी मामाचे फोटोच काढत असतो तिथे. भास्करची मुलगी प्रचंड चिडते आणि विचार करते की माझ्या हत्येचा बॅनर काढून स्वतःचा आईबापाचा बॅनर लावलाय, एवढी हिंमत या चिरकुटाची. राघव बंटी मामासोबत आता सेल्फी घेत असतानाच इकडे भास्करची मुलगी विचार करते की याच्या डोक्यात जरा जास्तच हवा गेले, काढावी तर लागेलच. ती डोक्यावरचा हेल्मेट उतरवते आणि राघवच्या गाडीकडे जाते. पिनेने ती त्याच्या टायरची हवाच काढायला लागते, तीही त्याच्या डोळ्यात देखत. राघव भडकतो आणि तिला विचारतो की पावडरचा डबा काय करते? तेव्हा ती त्याच्यावरती भडकते की मला पावडरचा डबा म्हणायचं नाही या. राघव तिला विचारतो की मग काय म्हणायचं? तू 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 ना ते लिपस्टिकचा ना अख्खा कारखानाच आहे, एवढं किलोभर मेकअप थापते थोबाडावर, मग काय बोलायचं तुला? ती उठते आणि आता राघवलाच बोलायला लागते की अच्छा मी पावडरचा डब्बा काय, मग त्या डब्यातला तू उंटीर. राघव तिला विचारतो की ते समजा जाऊ देत, पण तू टायरच्या हवा का काढली ते सांग. त्यावर ती चवताळून सांगते की कारण तू माझ्या आत्तीचा बॅनर काढला आणि स्वतःचा लावला ना म्हणून. राघव आणि बंटी मामा तिच्यावरती इतके फिदफिदे हसत सुटतात. ती त्याच्यावरती रागवते की गप्पे, हसायला काय झालंय तुला? राघव म्हणतो की कारण हे आमची गाडी नाहीच आहे, तुला आमची गाडी बघायची, ती बघ तिकडे लावली. आणि पुन्हा तो तिच्यावरती हसत सुटतो. ती त्याला आता ताकीद देते की राघव आत्ताच्या आत्ता तुझा बॅनर काढ, तिथं आमचा बॅनर लावायचा, काढ. राघव विचारतो की का, समधीकडे तुझ्या आत्याचाच बॅनर काय, आम्हाला पण आमचा लावायचा, काढत नसतो. ती राघवला विचारते की का समधी जागा सोडून तुला माझ्या आत्याच्या बॅनरची जागा मिळाली काय? राघव बंटी मामाला म्हणतो की मामा सांगिला. भास्करची मुलगी सांगते की मी याला माझा काका मानतच नाही. बंटी विचारतो की पण का? ती सांगते की कारण तू त्यांच्याकडे राहतो म्हणून. पण बंटी मामा तिला ठणकावून सांगतो की मी तुझ्या बापाचा छोटा भाऊ आहेच. आता राघव ऐकत नाही म्हटल्यानंतर नाकावर राग धरून ती निघून जाते. गाडीवर बसता बसता त्याला मनातच शिव्या द्यायला लागते. स्वतःला जरा जास्तच छाना समजतोय, पण छाना नाही, दीड छाना आहे. तिकडे राघवही तिच्यावरती रागवतो की 1 नंबरची कोंबडी कुठली, नकटा नाकन दाताला पाक. आता दाखवतो तिला
दोघांमध्ये ना चांगली टशन लागते. दोघे एकाच वेळी गाडी काढतात आणि दोघांची टशन लागते. ती म्हणजे वेळेवरती घरी सगळ्यात आधी कोण पोहोचतं. कधी राघव पुढे जातो तर कधी अन्विता. दोघे एकमेकांना गाडीवरून जाताना खुन्नसच देत असतात, पण दोघे एकाच वेळी गाडीत पोहोचतात घरी. रुद्र येतो आणि अन्विताला विचारतो की अनु, तुला काय त्रास दिला काय याने? त्यावर अन्विता म्हणते की सातारची अजिंक्यतार आहे मी, कोणी मला त्रास द्यायचा विचार तरी करू देत. सोडत नसते ही अन्विता. राघव तुला मुद्दाम डिवचतो की हो पण चॅलेंज करते मला. रुद्रलाही तो मुद्दामच खुन्नस देतो की चल निघ. पण राघवला शिवनाथाच्या रागाला आता सामोरं जावं लागणार असतंच. घरात सर्वच जण त्याची वाट पाहत असतात. राघव बंटीसोबत आता मजामस्ती करत जातो की सातारचा अजिंक्य तारा म्हणे. समोर शिवनाथाला चिडलेलं पाहतो आणि त्याची घाबरगुंडी चोडते की मान खाली घालून उभा राहतो. आता शिवनाथ उगाच राघववरती रागवेल म्हणून पटकन उमा पुढे येते आणि त्याला खोटं खोटं रागवण्याचं नाटक करते की काय राघव तू पण, तुला घराचे नियम समजे ठाऊक नाहीत हां? कुठं होतास एवढा वेळ? बरं जाऊ देत, चल हातपाय धुवू घे पटकन आणि जेवायला बस, चल नाश्ता करायचा नाही आहे का? शिवनाथ अचानकच हाक मारतो की थांब. त्यावर बंटी मामा ते वाक्य रिपीट करतो की थांबलो. शिवनाथ उमाला विचारतो की झालं तुमचं? ती घाबरते सांगते की होय झालं, या बसा इथे. उमा गुपचूप जाऊन त्याच्या बाजूला बसते खुर्चीवरती. शिवनाथ प्रश्न विचारतो की तुम्ही या घरात राहता का बाजूच्या घरात राहता? बंटी म्हणतो की या घरात. शिवनाथ त्याला ताकीद देतो की तू थांब, प्रश्न दोघाला विचारलेत ना, उत्तरं दोघांनीच द्यायचे. राघव विचारतो की अहो आप्पा कुठल्या प्रश्नाची उत्तरं द्यायचे? नाही म्हणजे प्रश्न तुम्ही लईच विचारलेत म्हणून म्हटलं. शिवनाथ त्याच्यावरती रागवतो की बापाला उलट उत्तर देतो काय? हां काय आहे हे? बंटीच्या हातामध्ये फोटो असतो उमा शिवनाथाच्या ॲनिव्हर्सरीचा, तो त्याने बनवून आणलेला असतो ना. नेमकं शिवनाथाचं लक्ष जातं. शिवनाथाला श्रीधरला सांगतो की ते काय ते बघ. तो विचारतो की मी? शिवनाथ विचारतो की श्रीधर आहे दुसरा कोणी? तेव्हा तो घाबरतो आणि पुढे येतो. बंटीमामा मुद्दामच दुसऱ्या दिशेला वळतो. आता श्रीधर त्याच्यावरचा कपडा हटवतो आणि ॲनिव्हर्सरीचं फोटो आहे कळल्यानंतर त्याची घाबरगुंडी उडते की. शिवनाथ विचारतो की काय रे? श्रीधर म्हणतो की नाही आप्पा, मला कळलं नाही. दादा तू बघतोस का? तुला कळेल. कारण कोणालाही शिवनाथाच्या रागासमोर जायचंच नसतं. त्यानंतर माधव येतो. माधव त्याच्यावरचा कपडा हटवतो. ॲनिव्हर्सरीचा फोटो आहे म्हटल्यानंतर त्याचं तर अवसानच कळून पडतं. तो शिवनाथाला सांगायला लागतो की काय नाही, ते बंटीमामाचं काहीतरी महत्त्वाचं आहे, तू जा घेऊन जा. आता बंटीमामा तेथून हलणार. शिवनाथ त्याला ताकीद देतो की थांब आणि तो स्वतः उठतो. आता तो उठलाय म्हटल्यानंतर सर्वांचे आणखीनच दाबेदार आणतात. पुढे येतो, बंटीच्या समोर उभा राहतो. इतका चवताळलेल्या नजरेने बघत असतो ना की बंटीची पार हवाच टाईट होते. कपडा हटवतो. ॲनिव्हर्सरीचा फोटो पाहिल्यानंतर त्याच्या डोक्यात तिडीकच जाते आणि तो मागे वळून डायरेक्ट राघवचं थोबाडच फोडतो. हा शहाणपणा तुला कुणीच करायला सांगितला होता? ह्यो दिवस साजरा केल्यानंतर तुझ्या आईला किती त्रास होतो माहिती आहे ना तुला? गेल्या 25 वर्षात एवढी अक्कल आली नाही की या घरात ॲनिव्हर्सरी कधीही साजरा केली जात नाही. जरा तरी तुझ्या आईचा विचार करायचा होता की. राघव हिंमत करून आता बोलायला सुरुवात करतो की अप्पा, या दिवसाचा फक्त आईला त्रास होतो हे तुम्ही ठरवलंत. तुम्ही कधी आईला विचारलं का की तिला बी हा दिवस तिच्या मर्जीप्रमाणे साजरा करायचा असेल तर? राघव पुढे हिंमत करून बोलतो की बाबा सॉरी अप्पा, आईनं तिच्या घरातल्या समंध्यासनी मागं सारून त्यावेळेला तुमची निवड केली होती. जरा करा की हो तिच्या मनाचा विचार. तिला बी वाटतच असेल की ह्यो दिवस आनंदाने साजरा करावासा. विचारा की तिला बी कधीतरी. त्यावर शिवनाथ भडकतो की बस, बापाला अक्कल शिकवतोय.
अरे 25 वर्षापूर्वी याच दिवशी तिच्या मनाला किती जखमा झाल्या होत्या. दरवर्षी याच दिवशी तिच्या जखमांच्या खपल्या निघतात. तिला होणारा त्रास मी बघितला नाही. मला अक्कल शिकवतोय. शिवनाथ इतका भडकलेला असतो की रागाच्या भरात तो फोटो उचलतो आणि डायरेक्ट बाहेरच निघून जातो. त्याला समजावायला त्याची 3 मुलं, उमा सगळेच जण धावतात. तोपर्यंत तिकडे पद्माच्या बड्डेचं सेलिब्रेशन चाललेलं असतं. अन्विताने सुंदर असा केक आणलेला असतो. सर्वजण केक कटिंगसाठी जमलेलेच असतात की शिवनाथ रागाच्या भरात तो फोटो इतका जोराचा भिरकावतो की तो खिडकीतनं डायरेक्ट पद्माच्या केकवरतीच जाऊन पडतो. सर्वजण डचकतात. तो फोटो पाहिल्यानंतर आता सगळ्यांच्या डोक्यात तिडीक केलेली असते आणि पद्मा तर जास्तच पेटून उठते. प्रेक्षकांनो, आजचा हा भाग इथेच संपतोय. पण पुढे मोठा ट्विस्ट आहे, कारण दोन्ही कुटुंबामध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडते. शिवनाथ पद्माला धमकी देतो की माझ्या बायकोबद्दल काही बोलायचं नाही या. आणि त्यावेळेलाच भास्कर त्यांचा तो ॲनिव्हर्सरीचा राघवने बनवलेला फोटो त्यांच्या डोळ्यादेखत जाळून टाकतो. पद्मा सगळ्यांसमोर शिवनाथाला धमकी देते की बोलणार, तुझ्या बायकोबद्दल मी बोलणार, कारण तिला लागलेल्या भिक्याच्या डोहाळ्यामुळेच मी आयुष्यभर इथे बिनलग्नाची पडले. आणि त्यांच्यामध्ये आता इतका मोठा वाद पेटतो ना की ते दोघेही एकमेकाला चॅलेंज करतात की पद्माचा वाढदिवसाचं सेलिब्रेशन जंगी होत आहे की शिवनाथ उमाच्या ॲनिव्हर्सरीचं. पण आता या रंगलेल्या सामन्यामध्ये नक्की कोण जिंकेल पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो, नव्या मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करून ठेवा, जेणेकरून सर्वात आधी ते तुमच्यापर्यंत पोहोचतील.